नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे नंदिनी पार्थला म्हणत असते, पण तुम्हाला एक सांगू का, काव्य तुम्हाला जेवढी वाटते तेवढी ती डिफिकल्ट नाही आहे. तेव्हा पार्थ हसायला लागतो. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालं पार्थ, हसताय का तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणत असतो की तुम्हाला असं वाटतंय की काव्य डिफिकल्ट नाही आहे, पण तुम्ही मला विचारा, मला तर असं वाटतं की काव्य एखाद्या गणिताच्या पेपरसारखी आहे. ते पण नाही का आणि ब ते असे 2 गट असायचे तशा पेपरसारखा. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की काव्या भूगोलाच्या पेपरसारखी सोपी आहे, पण नाही, मला त्या गणिताच्या पेपरसारख्या वाटतात. ते नाही का, गणिताची समीकरणं किती कठीण असतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुम्हाला काव्य गणिताच्या पेपरसारखी वाटते. गणिताचा पेपर घाबरवतो वाटतो तुम्हाला. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, नाही तसं नाही आहे, गणिताचा पेपर मला घाबरवत नाही, उलट गणिताचा पेपर मला आवडतो. पण कधीकधी त्याच्यामध्ये काही असे समीकरण येतात ना, ते अडकवतात आपल्याला. तसं मला काव्याने सुद्धा अडकवलं आहे. म्हणजे कळत नाही आहे की नक्की माझं काय चुकतं आहे, नक्की मी काय करायला हवं, मला काही कळत नाही आहे. तेव्हा काही काही समीकरणं गणितासारखी कठीण आहेत, बाकी काही नाही. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्याचं काही कळतच नाही, कधी व्यवस्थित बोलतील, कधी अंगावरती येईल, काही सांगता येत नाही. तुम्हाला माहिती आहे का मी काव्याचं नाव काय ठेवले? पिसाळलेली मांजर. आणि त्या काय मला म्हणतात माहिती आहे का, देशमुखांचा आर्किटेक्ट बोका, असं त्यांनी मला नाव ठेवले. तेव्हा तो खूपच जास्त हसत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, वा, काव्य खूप लकी आहे की तुमच्यासारखा नवरा तिला मिळाला. तुम्ही खूप शांत आहात. म्हणजे संसार टिकवायचा असेल ना, तर हे कॉम्बिनेशन खूप बेस्ट आहे. इथे आता काव्य म्हणजे आग आणि तुम्ही म्हणजे पाणी. संसार कसा सुखाचा होतो, दोघेही बॅलन्स करतात ना, म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रम्या नंदिनीच्या विरोधात काव्याचे कान भरायला आलेली असते. रम्या म्हणत असते की काव्या, जे झालं ना ते सगळं वाईटच झालं, पण सगळ्यात वाईट काय झालं तुला माहिती आहे? की तुझ्या बहिणीने नंदिनीने तुझ्यावरती सगळ्यांसमोर हात उगारला ना, हे खूपच जास्त वाईट झालं. म्हणजे किती काहीही होऊ दे, पण सगळ्यांसमोर बहिणीवरती हात उगारणं आणि माफी मागायला लावणं, हे मात्र चुकीचंच. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, पार्थ खरं सांगू का, पण इथे काव्य आहे ना, ती खरंच खूप मनाने चांगली आहे. म्हणजे तिचं मन खूप निर्मळ आहे. तिने जर एखाद्या व्यक्तीला आपलं मानलं ना, तर ती त्याच्यावरती जीव ओवाळून टाकते. खरंच खूप चांगली आहे ती. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, मला तर त्या कठीण वाटतात. म्हणजे कधी काय बोलतील, कधी काय वागतील, त्याचा काही नेम नाही. म्हणजे चांगल्या तर चांगल्या, नाहीतर लगेच अंगावरती येतील. म्हणजे तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, पार तुम्हाला माहिती आहे ना, काव्य आधी अशी नव्हती. काव्य खूप चांगली, खोडकर, मस्ती करणारी, एखाद्याची फिरकी घेणारी अशीच होती. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, हो मला माहिती आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते, मी तिला तिच्या जन्माच्या वेळेपासून ओळखते. ती खरंच मनाने खूप चांगली आहे. लोकांना ती डिफिकल्ट वाटतही असेल, पण ती खरंच तशी नाही आहे. लग्न झाल्यापासून ती थोडी अशी विचित्र वागायला लागली. नाहीतर आधीची काव्या तुम्हालासुद्धा माहिती आहे ना. तेव्हा पार्थ म्हणतो, हो माहिती आहे ना मला. आधीची काव्या मी सुद्धा बघितले, हसणारी, खेळणारी, आणि कधी कुणाची फिरकी घेतील बोलता बोलता काही कळायचं सुद्धा नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, अगदी बरोबर, तिचा स्वभाव खरा तसाच आहे. म्हणजे तसं बोलायला गेलं ना, तर ओळखायला मीच डिफिकल्ट आहे. मी कधी सिरियस होते, कधी मी हसते खेळते, कुणाला काही कळत नाही, आणि कधी कुणाची फिरकी घेईन ना, ते सुद्धा काही कळत नाही. पण तशी काव्या नाही आहे. काव्य खूपच मनाने निर्मळ आहे. ती इथे एखाद्याला जीव लावते ना, तेव्हा अगदी जीव ओवाळून टाकते. तसं तू बरोबर सुद्धा नक्की होईल. ती तुम्हालासुद्धा खूप समजून घेईल, बघाच तुम्ही. तेव्हा पार्थ म्हणतो की हे ऐकायलाच किती छान वाटतंय ना, की काव्य माझ्यावरती जीव ओवाळून टाकतील. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, हो, पण आता तुम्ही सध्या तिचे खासमखास नाही आहात ना, म्हणून ती तशी वागते. तेव्हा पार्थ म्हणतो, मी खासमखास नाही आहे, पण तुम्ही तर आहात ना. तेव्हा नंदिनी म्हणते, अगदी बरोबर, काहीही झालं तरीसुद्धा तिची नंदिनी ताई तिच्यासाठी नेहमी खासच असणार आहे. त्यानंतर इथे आता रम्या म्हणत असते, काव्य कसं आहे ना, म्हणजे बघ ना, जेवढा विचार केला होता ना, त्याच्यापेक्षा तुझी नंदिनीताई 4 पावलं पुढेच निघाली. खूपच चांगली आहे ती, नाही का?
तेव्हा इथे रम्या म्हणते, सॉरी मागच्या वेळेला मी तुझ्या संस्कारावरती बोट उचललं होतं. खरं तर ते माझं चुकलंच. मी तसं बोलायला नको होतं. मी माझे शब्द मागे घेते. तुमच्यावरती तुमच्या आईवडिलांनी खरंच खूप चांगले संस्कार केलेत. म्हणून तर बघ ना, म्हणजे कुठल्या परिस्थितीत तुमचं लग्न झालं हे तुला पण माहिती आहे आणि नंदिनीलासुद्धा. पण नंदिनी ज्या दिवसापासून या घरामध्ये आली आहे, दुसऱ्याच दिवसापासून ती किती कॉन्फिडंटली या घरामध्ये वावरायला लागली. सगळ्यांनाच तिने घरातल्या लोकांना आपलंसं करून टाकलं आणि तिचं लग्न पार्थबरोबर ठरलं होतं. पण त्याच्याबरोबर लग्न न होता जीवाबरोबर झालं. पण तिने जीवाबरोबरसुद्धा सगळं काही जुळवून घेतलं. म्हणजे इथे ज्या मुलाबरोबर आपलं लग्न ठरले त्याच्याबरोबरच आता दुसरं कुणाच्या तरी समोर आपल्याला त्याच्यासमोर मागे पुढे करावं लागतं आहे. पण ती अगदी व्यवस्थितरित्या हे सगळं करते. किती जमून आणले ना तिने सगळं. म्हणजे सगळेजणं तिचं कौतुक करतात. तिला सगळेजणं इथे चांगलं बोलतात, मान्य आहे. पण म्हणून इथे कुणी आता एवढं पण चांगलं बनण्यासाठी आपल्या बहिणीवरती हात उगारतं, ही गोष्ट मला काही पटत नाही. म्हणजे हे बघ, आता माझ्या आईची चुकी होती, मी मान्य करते. आईला एवढं सगळं बोलायची काही गरज नव्हती. तुला माहिती आहे, आता मी आईला ओरडूनसुद्धा आली आहे. कशाला उगाच बोलायचं ना. आणि बघितलंच ना, माझ्या आईची चुकी असताना इथे नंदिनीने काय केलं? नंदिनीने तुला तिची माफी मागायला लावली. काय गरज होती? काही गरज नव्हती आईची माफी मागायची. त्यानंतर इथे आता पार्थ म्हणत असतो, नंदिनी मी काय म्हणतो, तुम्ही आता तुमच्या बहिणीच्या खासमखास आहात ना. मी नाही आहे. मग तुम्ही एक काम करता का, तुम्ही जरा काव्याकडे जाता, काव्याजवळ बोलता. त्या तुमच्याशी बोलतायत का बघा ना. म्हणजे मगाशी जे काही झालं त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये जर काही अडी असेल तर तीसुद्धा जाईल. मी काही येत नाही बोलायला. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही मला तिच्याशी खरं तर बोलावंसंच वाटतंय. आता मगाशी तिच्यावरती थोडीशी रागवले आणि आता आपण नुसतं काव्याबद्दलच बोलतोय. तर कधी एकदा तिच्याजवळ जाते आणि सगळं मनातलं बोलते असं मला वाटते. तुम्ही येताय का माझ्याबरोबर? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नको, तुम्ही जाऊन त्यांना जरा समजवा, त्यांच्याशी बोला. मी जरा वॉक घेऊन येतो, त्या झोपल्यानंतर मी येईन. तेव्हा इथे प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते, ठीक आहे, मी जाऊन काव्याजवळ जरा बोलते. त्यानंतर रम्या म्हणत असते, काव्या तुला माहिती आहे का, अगं बहिणीवरती हात उगारणं हे कधीही वाईटच गं. नंदिनीने तुझ्यावरतीच नाही माझ्यावरतीसुद्धा हात उगारला होता. आपण दोघ्याजणींना एका पाड्यामध्येच आहोत. मला अजिबात आवडलं नव्हतं जेव्हा नंदिनीने माझ्यावरती हात उगारला होता. तू जर तिची सख्खी बहीण आहेस ना, तुझ्यावरतीसुद्धा हात उगारलेलं मला आवडलेलं नाही आहे. ते सुद्धा माझ्या आईची चुकी असताना. तेव्हा तू आता जास्त विचार करू नकोस. पण इथे तुझ्यावरती जो हात उगारला आहे ना, ते मी सुद्धा कधीही विसरणार नाही. असं म्हणून रम्या जायला निघते आणि जाता जाता ती हसत असते. तेव्हा नंदिनी तिच्याकडे बघते. तेव्हा रम्या म्हणते, हाय नंदिनी, काय म्हणतेस, कशी आहेस तू? तुला आहे ना तुमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला, तेव्हा 1 मंथ ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा, असं ती म्हणते आणि हसतच निघून जाते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते की ही इथे का आली होती? तेव्हा ती दरवाजा नॉक करते आणि म्हणते, काव्या आत येऊ का? तेव्हा काव्या मागे वळून बघते तर नंदिनी आलेली असते. तेव्हा रम्या जे काही बोललेली असते की नंदिनीने तुझ्यावरती हात उगारायला नको होता. सख्खी बहीण आहेस ना तू तिची, मोठी बहीण आहे म्हणून काही तुझ्यावरती हात उगारणार का? तेव्हा इथे आता सगळं काही इथे बोलणं काव्याला आठवतं. काव्याला इथे राग येतो कारण रम्या म्हणालेली असते की किती काही झालं ना तरीसुद्धा एकमेकांवरती हात उगारणं चुकीचं. माझ्या आईच्या तोंडामध्ये तरी तू केक कोंबलास. जर तुझ्या जागी मी असते ना तर अख्ख्या तोंडाला केक फासला असता. इतकी माझ्या आईची चुकी होती, तुझी काहीही चुकी नव्हती. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, काव्या बाळा मगाशी जे काही झालं, मी जे काही बोलले ते एवढंच ती बोलते आणि आता काव्या तिचं काहीही ऐकून न घेता तिच्या तोंडावरती दरवाजा बंद करते. तेव्हा इथे नंदिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की खरंच मगाशी मी जे काही बोलले ते एवढं काव्याच्या जिव्हारी लागलं असेल का, की आता मी जे काही बघितलं इथे आता रम्या येऊन गेली, हे सगळं तिचं तर कारस्थान नसेल ना. म्हणूनच इथे काव्य माझ्याबरोबर अशी वागली असेल, तिने माझं बोलणं जिव्हारी लावून घेतलं असेल. मला काही झालं तरी काव्याशी बोलायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जीवा फ्रेश होऊन आलेला असतो. आल्यानंतर नेहमीप्रमाणे इथे आता केस पुसून टॉवेल फोटोवरती फेकून देतो.
तेव्हा इथे त्याचं लक्ष नंदिनी आणि स्वतःच्या फोटोकडे जातं. तेव्हा जीवा टॉवेल बाजूला करतो आणि तो फोटो उचलतो आणि तो बघत असतो. त्याच्यामध्ये जीवा आणि नंदिनी दोघेही काही हसत नाही आहेत. तेव्हा जीवाला आठवतं नंदिनी म्हणालेली असते की हा फोटो बघा ना जीवा, या फोटोमध्ये तुम्ही पण हसत नाही आहात आणि मी सुद्धा हसत नाही आहे. पण आता मी हसायला लागली आहे. निदान मी प्रयत्न तरी करते आहे मागचं सगळं विसरून पुढे जायला, पण तुम्ही ते सुद्धा करत नाही आहात. तुम्ही लग्नाच्या पहिल्या दिवशी जिथे उभे होतात ना, तुम्ही अजूनही तसेच आहात माझ्यासमोर उभे. तुमच्यामध्ये काही बदलच नाही आहे. मी तुमच्यासाठी, तुम्हाला खुश ठेवण्यासाठी इतके प्रयत्न करत असते, पण मी नेहमी हारते जीवा. मला आता लूजर झाल्यासारखं वाटतंय. मी रोज बायको म्हणून हारते जीवा. खरंच मी लूजर आहे का, की मी तुम्हाला आनंदी नाही ठेवू शकत? तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की नाही नाही नंदिनी, तू हरू शकत नाही. तू खरंच लूजर नाही आहेस. खरं तर चुकी माझी आहे. मी तुला एवढा त्रास दिला की तू स्वतःला लूजर समजायला लागलेस. मी हे वागलो ते चुकीचंच होतं. नाही, नंदिनीबरोबर असं वागायला नको. कदाचित नंदिनी आहे म्हणून तरी मी स्वतःला इतकं सावरू शकलो आहे. जर नंदिनी नसती तर माझं काय झालं असतं? तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की नंदिनीला हर्ट करून जमणार नाही. ती माझ्यासाठी खूप काही करते. तेव्हा जीवा म्हणत असतो की मी तिच्याबरोबर एवढं वाईट वागलो की ती स्वतःला लूजर समजायला लागली. पण ती लूजर नाही आहे. ती माझ्यासाठी खूप काही करते. त्याच्यामुळे तिला मला आनंदीच ठेवावं लागेल. तिला हर्ट करून जमणार नाही आहे, कारण ती लूजर नाही आहे. ती खूप चांगली आहे. काही झालं तरीसुद्धा नंदिनीची माफी मागायला हवी आहे. ती मला माफ करेल ना? तेव्हा इथे आता जीवा नंदिनीची माफीसुद्धा मागणार असतो. तेव्हा तो कपाट उघडतो तर इथे नंदिनीने त्याच्यासाठी आणि स्वतःसाठी जे गिफ्ट आणलेलं असतं ते त्याला दिसतं. तेव्हा ते गिफ्ट तो हातामध्ये घेतो आणि उघडून बघतो तर त्याच्यामध्ये ज्या कपल्स वॉचेस असतात त्यातली एक कपल वॉच त्याच्यामध्ये नसते. म्हणजे ती नंदिनीने आपल्या हातामध्ये घातलेली असते आणि इथे जीवाच्या हातातली वॉच त्या बॉक्समध्येच असते. तेव्हा जीवाला आठवतं इथे नंदिनी म्हणालेली असते की ह्या कपल्स वॉचेस आहेत. म्हणजे एक आपल्या नवऱ्याला द्यायची आणि एक बायकोने आपल्या हातामध्ये घालायची. तेव्हा इथे आता जीवासुद्धा ती वॉच काढतो आणि आपल्या हातामध्ये घालतो. त्यानंतर नंदिनी म्हणालेली असते की जर नवरा बायकोचं भांडण झालं असेल आणि जर एका कुणाला आता पॅचअप करायचं आहे, मग ज्याला आधी पॅचअप करायचं आहे ना त्यांनी हे बटन दाबायचं की मग समोरच्या व्यक्तीला कळतं की आपल्या समोरच्या व्यक्तीला आपल्याबरोबर पॅचअप करायचं आहे आणि मग दोघांनाही बोलायची काही गरज लागत नाही. इथे आपणे आप आपल्याला कळलेलं असतं की आपल्या पार्टनरला आपल्याबरोबर आता पॅचअप करायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नंदिनीने ते वॉच जीवासाठी आणि स्वतःसाठी आणलेलं असतं आणि ती खूपच प्रेमाने ती इथे जीवाला ते कपल वॉच गिफ्ट करणार असते. म्हणजे दोघांनाही जर एकमेकांबरोबर बोलायचं असेल तर ते वॉच खूप जास्त कामी येणार असतं. त्यानंतर नंदिनी खूप खुश असते. तेव्हा जीवासुद्धा ती वॉच लगेचच आपल्या हातामध्ये घालतो आणि मग त्याला आठवतं की त्याचं एक बटनसुद्धा दाबलं तर नंदिनीला कळेल की मला तिच्याबरोबर पॅचअप करायचं आहे. तेव्हा तो लगेचच ते बटनसुद्धा दाबतो आणि तेव्हा त्याला असं वाटतं की आता नंदिनीला कळलं असेल की मला तिच्याबरोबर पॅचअप करायचं आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती आता स्माईलसुद्धा आलेली असते. नंदिनी खूप काही बोललेली असते की मी लूजर वाटते, मी हरल्यासारखी वाटते, मी तुम्हाला खुश ठेवू शकत नाही. पण असं काहीही नाही आहे. उलट नंदिनी त्याला आनंदी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. ही गोष्ट जीवाच्यासुद्धा लक्षात आलेली असते. आता तिथे जीवाने आपल्या वॉचचं बटन दाबलेलं असतं की त्याला इथे आता पॅचअप करायचं आहे. पण इथे नंदिनी तर किचनमध्ये काम करत असते. ती इथे मिक्सर चालू करते आणि मिक्सर चालू केल्यानंतर घड्याळाचा जो आवाज यायला हवा आहे तो आवाजसुद्धा येत नाही. तेव्हा इथे ती आता किचनमध्ये काम करते आणि तिथे पार्थ येतो. पार्थ म्हणत असतो, काय मग तुमच्या इथे आता पार्टनर कुठं आहे? तेव्हा नंदिनी म्हणते, माझे पार्टनर रूममध्ये आहेत, ते किचनमध्ये काय करतील? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नाही, तुमचा पार्टनर जीवा नाही हो, तुमचा पार्टनर आई, किचन पार्टनर. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा किचन पार्टनर, आई गेल्यात नावं ठेवायला. तेव्हा पार्थ म्हणतो, काय नावं ठेवायला? तेव्हा नंदिनी म्हणते, हो अहो बारसं नाही आहे का, त्या बाळाचं नाव ठेवायचं आहे ना केवरून. काय मग मला विचारलं तर मी कविता सांगितलं, तुम्हालासुद्धा विचारलं होतं का? मग तुम्ही काय केवरून नाव सांगितलं? तेव्हा पार्थ म्हणतो, आता मी काय सांगणार,
केवरून मी फक्त एकच नाव आता लक्षात ठेवलं आहे, ते म्हणजे काव्या. मी काव्याच नाव सांगितलं. त्यानंतर ती म्हणते, अरे वा, काव्याशिवाय काही दिसत नाही तुम्हाला आता. आणि इथे पार्थ विचारतो की बाबा कुठे आहेत, वसू आत्या कुठे आहेत, कोणच दिसत नाही आहे हॉलमध्ये. तेव्हा नंदिनी म्हणते की बाबा आणि वसू आत्या दोघेजणं तळेगावला गेलेत. तळेगावला ते प्लॉटची जागा बघितली आहे ना, तर ती आता कन्फर्म करण्यासाठी गेलेत, संध्याकाळपर्यंत येतील. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, हो का. त्यानंतरला इथे नंदिनी म्हणत असते की तुम्हाला काय हवं आहे का पार्थ, तुम्हाला काय देऊ, थांबा तुमच्यासाठी कॉफी करते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, तुम्ही हे काय बनवताय. तेव्हा नंदिनी म्हणत असते की जीवासाठी जरा स्मूदी बनवत होते. काय आहे ते म्हणत होते की नेहमी नेहमी तोच तोच नाश्ता बनतो ना आपल्या इथे, मग मी विचार केला की चला आज जरा वेगळं काहीतरी बनवूया, म्हणून त्यांच्यासाठी स्मूदी बनवत होते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की वा, जीवाची खरंच खूप मज्जा आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते की नाही, खरं तर मज्जा तुमची आहे, कारण स्मूदी वगैरे ना मला बनवता येत नाही. ह्या सगळ्या रेसिपीज काव्याच्या आहेत. काव्याला आता विचारायला मी जाणार होते की स्मूदीमध्ये काय काय टाकायचं असतं, ती कशी बनवायची असते, पण नंतर मी विचार केला की जाऊ दे म्हणून. तेव्हा इथे नंदिनीला आठवतं की काल जेव्हा ती तिच्याबरोबर बोलायला गेलेली असते, तेव्हा काव्याने तिच्या तोंडावरती दरवाजा बंद केलेला असतो. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काय झालं नंदिनी, काव्याचं नाव घेतल्यानंतर तुमचा चेहरा का असा उतरला. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही काही नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही, काल रात्री तुम्ही जेव्हा बोलायला गेला होता त्यांच्याबरोबर, तेव्हा काव्या तुम्हाला काही बोलल्या का. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, काहीच बोलली नाही आहे मला. तेव्हा खरं तर इथे नंदिनीला वाईट वाटलेलं असतं इथे आता काव्याच्या वागण्याचं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही, नक्कीच काहीतरी झालं आहे. तुम्ही जेव्हा बोलायला गेला होतात त्याच्यानंतर तुमच्या दोघींमध्ये काय बोलणं झालं ते तुम्ही सांगितलंच नाही मला. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही पार्थ, असं काही झालेलं नाही आहे. तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी छान गरमागरम कॉफी करते. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नको, कॉफी नको, तुम्ही काढा कराल का, तुम्हाला काढा करता येतो. तेव्हा नंदिनी म्हणते, काढा, कुणाला बरं नाही आहे का. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही, काव्याची जरा पाठ धरली होती आणि मला असं वाटतंय की त्यांना थोडा तापसुद्धा आला आहे, कणकणी आली आहे त्यांना. तेव्हा त्यांना जर तुम्ही थोडा काढा केला असतात ना तर बरं वाटलं असतं. तेव्हा नंदिनी म्हणते, हो का, नाही मी करते, लगेच काढा करते. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही काव्यासाठी काढा करताय तर तुम्हाला माझी काही मदत लागेल का. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नको, काढा करण्यासाठी मदत लागत नाही, तो मी एकटीसुद्धा करू शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काव्याला तापसुद्धा आलेला असतो आणि तिची पाठसुद्धा धरलेली असते. तेव्हा ती आता हळूच असं म्हणते की या घरामध्ये कुणाशी काही बोलायचीसुद्धा सोय नाही आहे, कारण तिला आता खूप त्रास होत असतो आणि तिला कुणाच्या तरी मदतीची गरज असते. तेवढ्यातच नंदिनी येते आणि म्हणत असते की कधी कधी ना या घरामध्ये कुणाला काही सांगायची सोय नाही आहे, तर कुणाला काही सांगायची गरजसुद्धा लागत नाही, कारण का न सांगताही गोष्टी माणसाला कळतात. तेव्हा इथे काव्याला लगेच राग येतो. नंदिनी म्हणत असते, काव्या, मला कळलं तुला बरं वाटत नाही आहे, तुझी पाठ धरली. हे बघ, मी तुझ्यासाठी आहे ना छान काढा घेऊन आले, लवंग, मिरी, सगळं काही टाकलं आहे मी ह्याच्यामध्ये, तुला जसा आवडतो ना तसा काढा केला आहे, घे बरं, लवकरात लवकर पिऊन घे. तेव्हा इथे नंदिनीला आता तिच्या मनातलं जे काही आता राग रुसवा आहे ते काढायचं असतं, पण इथे काव्याला मात्र नंदिनीजवळ आता बोलायचंच नसतं, कारण रम्याने तिचे कान भरलेले असतात ना, म्हणून तिला आता नंदिनीचा राग येत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, जाऊ दे ना नंदिनी ताई, मला कुणाशी काही बोलायचंच नाही आहे आणि तुझ्याशी तर अजिबात नाही, मला नाही बोलायचं आहे. आता माझं शरीराला दुखणं आलं आहे तर माझ्यासाठी काढा घेऊन आलीस, मग कधीतरी मनाच्या दुखण्याचासुद्धा विचार करायचा ना. तू माझ्या मनाचा विचार केलास, कसं वाटेल तसं बोललीस तू मला सगळ्यांसमोर. तेव्हा नंदिनी म्हणत असते, का असं का बोलतेस तू, मी तुझं मन जपत नाही का. अगं मीच काय, संपूर्ण घर धडपडत असतं गं, तुझ्या मनाला इथे दुखापत व्हायला नको, तुझं मन जपण्यासाठी अख्खं घर इथे प्रयत्न करत असतं, पण तू कशी वागतेस काव्या. अगं पार तुझ्यासाठी किती आणि काय काय करतात, तुला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात, तुझ्यासाठी एवढे एफर्ट्स देता येते आणि तू काय करतेस, कशी वागतेस त्यांच्याबरोबर, कशी बोलतेस, किती अपमान करतेस त्यांचा. तेव्हा इथे नंदिनी म्हणते की तू माझी बहीण आहेस काव्या, तुला जर कोणी काही बोललं तर मी तुझ्या बाजूने त्यांच्याबरोबर भांडत नाही का, त्यांच्यावरती रागवत नाही का. तुझ्या बाजूने जसं मी बोलू शकते तसंच जर तू चुकलीस
तुझ्याकडून काही चुका झाल्या तर मोठी बहीण म्हणून मला तुला बोलण्याचा अधिकार नाही आहे का? तुझ्या चुका तुला दाखवून देण्याचा अधिकार नाही आहे का? असं आता नंदिनी तिला म्हणते. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, जाऊ दे ना, मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. तू कशाला आली आहेस इथे? हे बघ, मला तू बनवलेला काढा वगैरे काही नको आहे आणि माझी काळजी घ्यायची तुला गरजसुद्धा नाही आहे. तू जा बरं इथून. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, असं काय करतेस तू काव्या? बरं ठीक आहे, आपण नंतर बोलूया. तुला माझा राग आला आहे ना, मग तू माझ्यावरती राग काढ. तू मला हवं ते बोल, पण आधी काढा घे ना. माझा राग तू काढ्यावरती काढू नकोस. तुझ्या तब्येतीकडे अशी दुर्लक्ष करू नकोस. घे बरं, काढा घे. तेव्हा नंदिनी म्हणते, जाऊ दे ना, आता सगळं काही विसरून जा. तेव्हा काव्य म्हणते, तू का आली आहेस इथे? तू जा बरं इथून. मला कुणाशी काही बोलायचं नाही आहे. तेव्हा ती उभी राहिल्यानंतर तिच्या कमरेमध्ये आता खूप जोरात कळ येते. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे देवा, काय झालं तुला? खूप त्रास होतो आहे का? तू आधी बस बरं शांतपणे, इथे बस. तेव्हा काव्य म्हणते, तू माझ्याशी बोलू नकोस. मला कुणाशी काही बोलायचं नाही आहे. तू मला बनवलेला काढासुद्धा नको आहे आणि तूसुद्धा इथे थांबू नकोस. तू जा इथून. मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही आहे. तेव्हा रम्याला खूप आनंद होतो की इथे दोन बहिणीचं आता भांडण झाले हे बघून. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता नंदिनीने जीवासाठी स्मूदी बनवलेली असते. तेव्हा जीवा ती स्मूदी खातो आणि तो लगेचच थुंकून टाकतो आणि म्हणतो, काय आहे? काय बनवलं आहे? काय टाकलं आहे याच्यामध्ये? तेव्हा इथे नंदिनी खूपच जास्त घाबरते. ती म्हणते, काय झालं जीवा, तुम्हाला आवडलं नाही आहे का? तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, जीवा, काय झालं आहे तुला? कसा बोलतो आहेस तू? तुझ्यामध्ये सुद्धा इथे काव्या घुसली की काय आता? कसा बोलतो आहेस तू? तेव्हा जीवा म्हणतो, तू आमच्यामध्ये बोलू नकोस. तेव्हा पार्थ म्हणतो, मी तुझा मोठा भाऊ आहे. माझ्याशी बोलताना नीट बोलायचं. तर इथे काव्या नंदिनीला म्हणत असते, तू आहेत ना, तू खूप मोठी प्रॉब्लेम आहेस. तू यातून गेलीस ना ताई, की सगळ्या गोष्टी आहेत ना खूप सोप्या होऊन जातील. तू इथून निघून जा.